ते काय 2 तास वाडा बघितली. इतकं लेट करतात रे. इकडे इकडे तो चेहरा दाखव. शिवराज भाई असल्यावर हटायचं नाही. लिंबू सरबत. हो आपण चाललोय घाटात म्हणजेच येऊन ते शिवरला. त्यावर प्रँक करणार ते त्याला माहित नाही. भावांनो काय लाल दिसते भारी. तर नमस्कार मित्रांनो, आज कोणता वार आहे? आज कोणतरी वार आहे. आज शुक्रवार आहे आणि आज तुम्ही म्हणत असाल कसा काय योग प्रकाटला. तर आजपासून आपण जरा व्लॉगिंग चालू करतोय. 2 दिवस आड नंतर 3 दिवस आड यूट्यूबवरती आपण आता मस्तपैकी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवरती. शिवराजकडे एक काम आहे, ते काम करायचं आणि आज बघूयात आज योगेश्वरला जाऊ. तर भावांना मस्तपैकी आपलं आवरून झालंय. आईला लाईट लावायची राहिली. पांढरी यस टकाटकमध्ये आवरून झाले. तर आता आपण जाऊयात मस्तपैकी काम आपले आवरू. आपला ॲक्शन कॅमेरा लावून जरा रेकॉर्डिंग करता येते का बघू बुलेटवरती. चला मित्रांनो, प्रश्न पडलाय गॉगल का कॅमेरा. गॉगल कारण की स्टाईल पण मारता येईल आणि कॅमेरा एवढं काय रेकॉर्ड होत नाही. आयफोनवरती रेकॉर्ड करू मधलं चला. खडक कुठं आहे? पहिलं काय करत माहिती आहे, पहिले जरा गाडी हँडल लॉक काढत पहिलं. तर गाडी स्टार्ट करूयात मस्तपैकी. म्हणजे कसं आता न्यूट्रलच आहे. आईच्या गावात आता तरी आपल्याकडे गोप्रो नसल्या कारणीच आपण जरा अशा प्रकारे जरा मोठं ब्लॉगिंग करण्यात येत आहे. ठीक आहे, थोड्या दिवसात येईल आपल्याकडे पण कॅमेरा आहे आपल्याकडे. पण विषय असा की त्याची क्वालिटी एवढी काही खास नाही आणि माईक घेतलेला नाही आहे. आपण माईक घेऊ तेव्हा आपण जरा कॅमेरा लागेल असं करता येईल. वरच्या इथं जर पोचलो पण वरत काय अजून दिसत ना. हेअरस्टाईल बिघडली. आता ठीक आहे, थोडीशी ठीक आहे. तर मी काय म्हणतो, आता आलो इथं वरकडं आलो. आता इकडनं बघू आपल्याला जायचं आहे नाक्यावर म्हणजे साताऱ्याचा हार्ट माकामंची. आता आपण नाक्यावर जाऊ. तिकडं एक काम आहे छोटंसं, ते एक आवरू. परत त्यानंतर बघू काय होतं आहे. जर वर म्हणलं म्हणजे खायला प्यायला जायचं मोस्टली जायचं नाही, कारण की आज घरी केले मटण जरा मस्त खाऊयात. थांबा वरला कॉल करतो. आत्ता आले जरा लस्सी पाहिजे. एवढ्या जरा लस्सी पिठ्या जरा बाहेर वाटतं. ऊन पागड डोक्यावाले आहे ना. आता आम्ही राजेवाड्या जरा लस्सी पिऊयात. इथून आपण जरा पुढं आला शिवराज येतोय. शिवराज सोबत काहीतरी काम आहे छोटंसं, ते भाऊ काय म्हणतोय. शिवराजला पण आता जरा ब्लॉगमध्ये घेऊयात. आय ती भारी दिसते. शिवराजचं नेहमीच आहे. आम्ही आत्ता भेटायचं म्हणलेलं, लोकेशन पण सांगितली, त्यानं सांगितलेलं लोकेशन. ते मला म्हटला निघालोय. तोपर्यंत मी पण शूज घालत होतो. ते म्हणला मी पण शूज घालतोय. नंतर मी वरतला घेतलं. तिथं त्या घराखाली 15 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर मग आम्ही परत दुसरीकडे गेलो. लस्सी पिली, राजवाड्यात गेलो, लस्सी पिऊन मी म्हणलं आता चला शिवराजला आला असेल, आपल्याला जरा लेट होईल. मग घेत आलो लोकेशनवर. तर जो अजून आला नाही. म्हणतोय काय मी गाडी दुसरीकडे लावली, आता मी आलो. आता असं काम आहे शिवराज. काय बोलायचं, कामं कशी होणार, याची कामं होत नाहीत. आम्हाला म्हणलं एम ए चक्रावरून येतो. कुठल्या एम ए चक्रावरून येतो वेळा झाले की एम ए चक्रा इथून आम्ही 2-3 येऊन जाऊन केलं असतं एम ए चक्रावरून. इतकं वेळ कुठं लागतोय. 2 hours later. काय माहितीये का, 2 तास वाडा बघितली. इतकं लेट करतात रे. इकडे तो चेहरा दाखव. 2 तास वाट बघायला लावली. तुला ब्लॉग चाललोय कळत नाही का तुला? इतका वेळ लावला. शिवराज भाई असल्यावर हटायचं नाही. लिंबू सरबत. हो का नाही. शिवराज असले थटायचं नाही. आता मस्तपैकी जरा काम झाले. शिवरावर बी भेटलो, कामं केली थोडीशी होती. वरचा सोडलं आणि आत्ता मी चाललोय जरा घरी, कारण की घरी केले मटण. तर
तरी मी इतक्या लवकर गेलो नसतं घरी 2 वाजले असतं तरी आता जायला लागतं जेवायचं मस्तपैकी झोपायचं आणि संध्याकाळी जायचं आपल्याला यवतेश्वरला तर आपण चाललोय घाटात म्हणजेच यवतेश्वरला मस्तपैकी सनसेट चाललाय अशा मित्रांवर भावांना कधीच फिरत जाऊ नका जे म्हणतात इथं इथं थांबायचे पण काय ना इथं येऊन तिथं पुढं तर जायचंय जायचंय या लोकेशनला तर तो गडी काय विषय बाबू X+ सिक्युरिटी बोलाय होतो ट्विंग करायचं ट्विंग तर मी काय म्हणते अशा मित्रांना फिरत जाऊ नका जे म्हणतात की यार पुढे नका जायला इकडे नका जायला यांच्यावर फिरले काढता येतं काय पाहिजे पुढं काय पाहिजे माझी पुढं आता तेव्हा तिथं मस्तपैकी सनसेट होतोय तर तिथं मग पुढनं व्ह्यू पण भारी येतो फोटो पण बाहेर निघतात तिथं माझी येते खूप आता आपण जाऊयात तिथं पठार बघा पठार दाखवू का हे जे मध्ये दिसते हे पठार आहे तिथून फोटो भारी येतात लोकेशन बॅकग्राऊंडला उरमोडी डॅम पण आहे आणि असं फुल असा व्हॅलीचा व्ह्यू येतो मस्त आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे साताऱ्यातलं एकदम थंडेस्ट म्हणजे कोल्डेस्ट सिटीमध्ये किती पण काय म्हणतो आपण किती पण गरम होते आत्ता आम्ही वर आलो आहे तर 2-3 डिग्रीचा फरक पडतो आणि बघा मागचा सीन सनसेट तर झालेला आहे थोडासा त्यामुळं सनसेट काय बघायला भेटणार नाही पण आम्ही हलतो तर तेव्हा होता थोडेसे व्हिडिओ काढले ते तुम्ही बघितले असतील पण तुम्हाला जे म्हणलं तसं हे उरमोडीचं धरण त्यानंतर हे असं व्हॅलीचा व्ह्यू इथं गर्दी तर किती असते बघा मस्तपैकी एवढी सगळी लोक आली तरी गर्दी कमी असतात थोडीशी माशी दारात जास्त होती अशी लोक थांबले असतं इथं आणि हा व्ह्यू हो रोड हे आपला कासचा रोड आहे इतका डेंजर आहे का नाही म्हणजे इथं जर तुम्ही सुपर बाईक वगैरे घेऊन आला तर मग काय विषय सापडलाच कारण की ह्याच्यासारखा स्वर्ग तुम्हाला भेटणार नाही आणि पावसात तर इतकं वारे असते ना इथं असं हिरवगार झालेलं असतं ही साईड ट्युटोरियल्सला म्हणजे हेच केलं आहे सरांकडे ते आपलं एक छोटंसं शूट आहे म्हणजे सरांची थोडे रील शूट करायचे तिकडे जाऊयात सर भेटतील सरांना पण आपण व्हिडिओमध्ये घेऊ भावांनो काय लाल दिसते भारी आय सर क्लास कशी तर आलतो आम्ही पण सर काही भेटले नाहीत सर बाहेर गेले मी शिवराजला खूप अपेक्षेने सांगितलं की सर येणार आहेत तर शिवराज आलेला आहे इथं दादा बरं काय विषय चिडू नको आता नाही चिडू नको सर चालू केले का हो सर जाऊ का मग भेटत तर आता वरच गेलाय तिथं त्याला बसवायला त्यावर प्रँक करणार ते त्याला माहित नाही तर मित्रांनो मी काय म्हणतो आता आज पुरता आपण एवढाच ब्लॉग ठेवूयात म्हणजे ब्लॉग म्हणजे एवढाच व्हिडिओ ठेवूयात लय पण मोठा करा ताणाय नको तर आज काय एवढं काय केलं नाही इकडून तिकडं फक्त फिरत होतो मग मी म्हणतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल याला काय बोलायचं सुचतच नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा थोडीशी इज्जत द्या व्हिडिओला आपल्या चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवा हॉस्टेलवर गेल्यावर जरा मजा येईल जेव्हा क्षितिज आणि मी एकत्र येऊ आपली तिकडी एकत्र येईल तर मग इज्जत त्या व्हिडिओला तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय